नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शनिवार रविवारमध्ये पुष्कळ रिझल्ट आले, पण या सगळ्यामध्ये डामाडौल म्हणतो ना आपण, तशाच पद्धतीची पोझिशन आहे. अमेरिकेमध्ये आपण बघितलं तर नेटफ्लिक्सचा रिझल्ट चांगला आला होता. गायडन्ससुद्धा कंपनीने वाढवला, तरी शेअर 5% पडला. आता सगळेजण पॉवेलवर तुम्ही रेट कट केले पाहिजेत म्हणून दबाव आणताय. आता पुढच्या गव्हर्नरचं नाव येत आहे क्रिस्टोफर वॉलर. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आता रेट कट करणं गरजेचं आहे, ग्रोथसाठी रेट कट आवश्यक आहे. आता याच्यापेक्षा जर थांबलं तर नुकसान होऊ शकतं. युरोपवर किती टॅरिफ लावायचं अजून काही नक्की नाही आहे, तरीसुद्धा ट्रम्प 15 ते 20% तर टॅरिफ लावणारच असं म्हणतायत. त्या आकड्यापेक्षा ते मागे हटायला तयार नाहीत. आणि असं जर झालं तर मार्जिनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे. त्याचबरोबर बॉन्ड यील्ड 4.42 आहे, डॉलर इंडेक्स 98.20 आहे आणि क्रूड 69.33 आहे. थोडीशी FIIची खरेदी दिसते आहे 374 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदीच आहे 2104 कोटींची. आता रिझल्टचे आकडे प्रॉफिट इतका आला, गेल्या वेळेला इतका होता, असे रिझल्टचे आकडे मी देत नाही आहे, कारण शनिवार रविवार तुम्हाला रिझल्ट बघायला मिळाला असणार आहे. आणि शुक्रवारी जे रिझल्ट लागले ते रिझल्ट मी दिलेलेच आहेत शुक्रवारच्या संध्याकाळी. त्याचा परिणाम काय होतो हे बघायचं आहे. इंडिया मार्टचा रिझल्ट चांगला लागला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलेत. डॉक्टर रेड्डीच्या श्रीकाकुलम युनिटची USFDAने तपासणी केली. 10 जुलै ते 18 जुलै ही तपासणी झाली. त्यांना 483 फॉर्म तर इश्यू केलाच आणि 7 ऑब्झर्वेशन्स दिली आहेत. म्हणजे डॉक्टर रेड्डीज मंदीमध्ये या सगळ्या इन्फॉर्मेशनप्रमाणे मंदीमध्ये जायला हवा. आणि इंडिया मार्टचे रिझल्ट बघता इंडिया मार्ट तेजीमध्ये राहू शकतो. BL कश्यप यांना बिझनेस पार्क प्रोजेक्टसाठी 157.26 कोटीची वर्क ऑर्डर आणि ही 16 महिने मुदतीमध्ये पूर्ण करायची आहे. हडसन ॲग्रोचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट्स वाढलेत आणि रेव्हेन्यू पण वाढलेत. मास्टेकचे सुद्धा प्रॉफिट्स वाढलेत, रेव्हेन्यूसुद्धा वाढलेत. MRPL मात्र फायद्यातून तोट्यात गेली आहे YOY बघता. म्हणजे 73 कोटी फायदा होता, तर 270 कोटी आता लॉस झाला आहे. रेव्हेन्यूसुद्धा कमी झाले, त्यामुळे MRPL मंदीत राहील. जिओ फायनान्सनी अलियान्स बरोबर रिइन्शुरन्ससाठी जॉईंट व्हेंचर करण्याचा करार केला आहे, तर त्याचा परिणाम GICवर होऊ शकतो. त्यामुळे GIC हा शेअर मंदीत राहू शकतो.
इरकॉन कंपनीला एकंदर 1,869 कोटीच्या 3 ऑर्डर मिळाल्या आहेत. यामध्ये 2 ऑर्डर MMRDAकडून आणि 1 RVNL ऑर्डर मिळाली आहे. 756 कोटीची ऑर्डर RVNLकडून मिळाली आहे. त्यामुळे इरकॉन हा शेअर तेजीत राहू शकतो. छोट्या छोट्या बँकेचे रिझल्ट मात्र चांगले आलेले आहेत. सेंट्रल बँकेचा रिझल्ट चांगला आला आहे. युनियन बँकेचा रिझल्टसुद्धा चांगला आला आहे. पण या रिझल्टमध्ये नेट इंटरेस्ट इन्कम YOY लेवलवर कमी झालेलं आपल्याला दिसत आहे. JK सिमेंटचा रिझल्ट चांगला आला आहे, पण JK सिमेंटचा शेअर ऑलरेडी वाढलेला आहे. मार्केट रिस्पॉन्स देऊ शकतं. JSW स्टील शुक्रवारी सांगितला होता, तोही रिझल्ट चांगला आला आहे आणि JK सिमेंटचाही रिझल्ट सुंदर आला आहे. 75% प्रॉफिट वाढला आहे. रेव्हेन्यू 19% वाढला आहे. इंडिया सिमेंट ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. त्यांचा रेव्हेन्यू मात्र वाढला आहे. मार्जिन 8% राहिलं आहे. AU स्मॉल फायनान्स बँकेचे प्रॉफिट्स वाढले. नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं आहे. पण ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढले, कमी नाही झालेत, दोन्हीही वाढले. म्हणजे प्रत्येक रिझल्टमध्ये आपल्याला इफ्स अँड बट्स म्हणतो तसं आढळत आहे. त्यामुळे आधी जी पोझिशन घेतली आहे रिझल्ट चांगला लागेल म्हणून किंवा रिझल्ट वाईट लागेल म्हणून, त्यानुसार अवलंबून राहील आज मार्केट कसं रिॲक्ट करत आहे. पंजाब अँड सिंध बँक यांचेही YOY लेवलवर प्रॉफिट्स वाढले. नेट इंटरेस्ट इन्कम वाढले. यांची मात्र ॲसेट क्वालिटीमध्ये सुधारणा दिसते. L&T फायनान्सचं प्रॉफिट वाढलं आहे. त्यांचं लोन बुक 1,02,314 झालं आहे. त्यांची रिटेल लोन्ससुद्धा वाढली आहेत आणि त्यांचे डिस्बर्समेंटसुद्धा वाढले. रिलायन्स पॉवर ही मात्र तोट्यातून फायद्यात आली आहे. पूर्वी 97.85 एवढा तोटा होता, तो आता 44.68 कोटी एवढा फायदा झाला आहे. यांचं उत्पन्न कमी झालं आहे. BEMLला सरकारकडून 79 बुलडोझरसाठी 185.65 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. HDFC बँकेचा हा रिझल्ट YOY आहे. त्यांचे प्रॉफिट्स 12.2% वाढलेत. नेट इंटरेस्ट इन्कम 5.4% वाढलं आहे. पण ॲसेट क्वालिटी मात्र थोडीशी कमजोर वाटते. बँकेने 5 रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. त्याची रेकॉर्ड डेट 25 जुलै ही ठेवली आहे. बँकेने एकास एक बोनस दिला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट 27 ऑगस्ट ही ठेवण्यात आली आहे. त्यांचे ग्रॉस NPA 1.33 वरनं 1.40 एवढे झालेत, थोडेसे वाढलेत. पण हुशार मुलाचं जसं 0.5% जरी मार्क कमी झाले तरी सगळेजण म्हणतात नाही त्याचे यावेळचे मार्क चांगले नाही आहेत. तसं नेहमी HDFC बँकेचं होतं
आज काय करतायत, ट्रेडर्स काय करतायत हे बघावं लागेल. ICICIचे सुद्धा प्रॉफिट्स 15.5% वाढलेत. नेट इंटरेस्ट इन्कम 10.6% वाढला आहे. ग्रॉस NPA फ्लॅट राहिलेत, तर नेट NPA किंचितसे वाढले. गेल्या वेळेला 0.39 होते, आता 0.41 एवढे आहेत. RBL बँकेचे प्रॉफिट्स कमी झाले, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झाले. त्या विरोधात येस बँकेचे आकडेवारी चांगली दिसते, प्रॉफिट्स वाढलेले दिसतात. नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा येस बँकेचं वाढलेलं आहे. रिलायन्सचं प्रॉफिट वाढलं आहे. रिलायन्सचं रेव्हेन्यू 2.44 लाख कोटी आहे, पण त्यांचं अदर इन्कमही खूप वाढलं आहे. पूर्वी 3,983 कोटी होतं, ते आता 15,119 कोटी एवढं झालं आहे. आणि रिलायन्सच्या अदर इन्कममध्ये त्यांनी एशियन पेंट्सचे शेअर विकल्यामुळे त्यांना जो 8,000 कोटी फायदा झाला होता, त्याचाही समावेश अदर इन्कममध्ये आहे. रिलायन्स रिटेलनी 388 नवीन स्टोअर्स उघडली आहेत. त्याचा रेव्हेन्यू 113% वाढला आहे, मार्जिन 7.6% वाढला आहे. रिलायन्स जिओचं मार्जिन 210 बेस पॉईंटनी वाढलं आहे, ते 51.8% झालं आहे. आरपूजसुद्धा वाढले. हे आरपूज म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट किंवा पर युजर, ते 208 झाले. ऑइल टू केमिकलचा रेव्हेन्यू मात्र कमी झाला आहे. पूर्वी 1.57 लाख कोटी होता, तो आता 1.55 लाख कोटी झाला आहे. आणि त्याचं मार्जिन 9.4% एवढं झालं आहे, ते मार्जिन वाढलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा शनिवार रविवारमध्ये रिझल्ट पाहिले असतील. पण हे जे पुढचे 6 महिने आहेत, त्या पुढच्या 6 महिन्याची कोणालाच काय होईल, सगळीकडे गोंधळ चालला आहे. म्हणजे व्यापारातही गोंधळ आहे, सप्लाय चेनमध्येही गोंधळ चालला आहे आणि टॅरिफ्समध्येही गोंधळ आहे. बरं, ते टॅरिफ्स पब्लिकला ट्रान्सफर करावेत का, रिटेलरला ट्रान्सफर करावेत का, तर प्राईस वाढून जाते. प्राईस बरं, ट्रान्सफर करायचे नाही तर कंपनीच्या मार्जिनवर परिणाम होतो. बरं, एम्प्लॉईजचे पगार कमी करायचे तर एम्प्लॉईज सोडून जातात. त्यामुळे सगळ्याच या गोंधळामध्ये मार्केट कसं रिॲक्ट करत आहे हे आपल्याला बघावं लागेल. आता देवयानी इंटरनॅशनलनी स्काय गेटमधला हिस्सा वाढवला आहे आणि तो 83.12% एवढा झाला आहे. बंधन बँकेचे आकडे किंवा रिझल्ट कमजोर दिसतात. तर तेजीमध्ये कुठले शेअर राहतील हे मी नेहमी देते तसं देते, पण तुम्ही मार्केट कसं रिॲक्ट होत आहे ते पहा आणि मगच ट्रेड घ्या. कारण मार्केटमध्ये करोडो लोकांची डोकी लागलेली असतात. त्याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह हे बघावं लागतं. बजाज फायनान्स तेजीमधले आधी शेअर सांगते. बजाज फायनान्स आणि NMDC
ICICI तेजीमध्ये सगळे आधी तेजीमध्ये देते. ICICI, AU स्मॉल फायनान्स बँक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, पंजाब सिंध बँक, सेंट्रल बँक, इरकॉन. पण या लहान लहान बँका आहेत ना, त्या 1 रुपयाच्या जवळपास 70-80 पैसे वाढतात आणि पुन्हा पडायला लागतात. त्यामुळे नीट लक्ष देऊन ट्रेड करा. तेवढी जर बँक वाढली असेल तर ट्रेड घेण्याच्या वाटेला न गेलेलं बरं. इरकॉन, JK सिमेंट, व्हर्लपूल, वेल्स्पन लिव्हिंग, इंडिया मार्ट, मास्टेक, आरती ड्रग्स, L&T फायनान्स, करूर वैश्य बँक ही 24 तारखेला बोनसवर विचार करणार आहे. इंडसइंड बँक, स्टील अथॉरिटी, JSW स्टील, IOB, युनियन बँक, इरकॉन, हडसन ॲग्रो, सारेगम, चेन्नई पेट्रो, पंजाब सिंध बँक, NMDC. तर मंडीमध्ये हुडको, IRCTC, नजारावर ऑनलाईनला बॅन केलं जाणार आहे. पूर्वी एकदा असाच निकाल आला होता, तसाच निकाल येण्याची शक्यता आहे. बंधन बँक म्हणजे हुडकोपासून मी मंडीत देते आहे. हुडको, IRCTC, नजारा, बंधन बँक, इंडिया सिमेंट आणि GIC, डॉक्टर रेड्डीज. डॉक्टर रेड्डीजला 7 ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणून दिलेला आहे. तरी पण पैसा आपला आहे. तोटा तो तोटाच आहे, फायदा तो फायदाच आहे. त्यामुळं कितीही काहीही मार्केटने जरी केलं तरी आपल्याला पैसे मिळाले की आनंद होणार, पैसे गेले की दुःख होणार. बाकीची सगळी कारणं आहेत आणि ही रोज बदलती आहेत. त्यामुळे मी तर स्वतः माझ्याजवळ जे पोर्टफोलिओला शेअर्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉफिट होत असला तर काही प्रमाणात ते शेअर विकते आणि त्याच पैशात एखादा चांगला शेअर पडत असेल, बाबा 400-500 रुपये पडला आहे किंवा 8% ते 10% पडला आहे, तर ट्रेडिंग करण्यासाठी तो शेअर चांगला वाटला तर काही प्रमाणात ते शेअर घेते. असं सध्याचं मार्केट करण्याची माझी स्वतःची पद्धत मी ठेवली आहे. तुम्हाला कुठली पद्धत आवडती आहे ते कळवा. आणि तुमचा काही गोंधळ होतो आहे का, त्या गोंधळामध्ये तुम्ही कशी वाट काढताय किंवा काय करताय, किंवा कोणती वाट चोखाळली आहेत की ज्या वाटेने तुम्हाला फायदा झाला आहे हेही कळवत जाणार. म्हणजे बाकीच्या लोकांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा त्याने काही कळवलं तर तुम्हालाही उपयोग होऊ शकतो. आता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असंच म्हणायची मार्केटच्या बाबतीत वेळ आली आहे. बघूया आपण सगळेजण मिळून 9:15 वाजता काय होतं आहे ते. नमस्ते.